मराठी न बोलता येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांचा परवाना रद्द करण्यात आलेला नाही, याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधलेलं आहे। त्यांना संधी देण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणालेले आहेत। जय महाराष्ट्र सबको। आरटीओ की कार्रवाई के बाद मराठी न सीखने वाले देखो अपनी ऑटो लेकर ट्रेन में ज़बरदस्ती घुसा के भागने की तैयारी में। सभी लोग भाई लोग मराठी सीख लो। स्थलांतरितांना मराठी शिकवा ही घोषणा आजकाल अनेक ठिकाणी ऐकायला मिळते। पण एक प्रश्न आपण विचारला पाहिजे, खरोखरच याने मराठी समाजाचे प्रश्न सुटणार आहेत का, की हा केवळ मूळ समस्यांकडून लक्ष विचलित करण्याचा एक सोपा मार्ग आहे? चला बोलूयात आज या विषयावर। सरळ मुद्द्यावरच येऊयात। भाषा शिकवणं ही नक्कीच चांगली गोष्ट आहे, परंतु एखाद्या समाजाचे अस्तित्व केवळ इतरांनी त्याची भाषा शिकल्याने टिकत नाही। त्या समाजाने स्वतःच्या भाषेत ज्ञान निर्माण केले पाहिजे, उद्योग उभारले पाहिजेत, आर्थिक शक्ती मिळवली पाहिजे, राजकीय इच्छाशक्ती दाखवली पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीला मराठीचा अभिमान कृतीतून दिला पाहिजे। आज या मूलभूत प्रश्नांवरती चर्चा कमी आणि घोषणाबाजी मात्र जास्त दिसते। महाराष्ट्र हा भारतातील प्रमुख औद्योगिक, आर्थिक आणि शहरी राज्यांपैकी एक आहे। उद्योग, व्यापार, वित्त, चित्रपटसृष्टी, IT, बंदरे, शेती आणि सेवा क्षेत्र यांच्यामुळे लाखो रोजगार इथे उपलब्ध आहे। त्यामुळे देशाच्या विविध भागातून लोक महाराष्ट्रात येतात। ही प्रक्रिया नवीन नाहीये, गेल्या अनेक दशकांपासून ती सुरू आहे। मात्र स्थलांतरितांचा प्रश्न केवळ बाहेरचे लोक येतात इतकाच नाही। हा प्रश्न विचारताना आपण स्वतःकडेही प्रामाणिकपणे पाहिलं पाहिजे। समाज म्हणून आपण कोणत्या संधी निर्माण केल्या, कोणत्या संधी गमावल्या आणि भविष्यासाठी काय करणार आहोत ह्याचा विचारही तितकाच आवश्यक आहे। ह्या चर्चेत सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आत्मपरीक्षण। जो महाराष्ट्रात राहतो त्याने मराठी शिकावी, हा आदराचा आणि व्यवहाराचा विषय आहेच। पण मराठीचं भविष्य फक्त इतरांनी मराठी शिकण्यावर अवलंबून आहे का? आणि ते जर असेल तर ती लढाई आपण आधीच हरलोत। कारण भाषा इतरांच्या तोंडाने जगत नाही, भाषा जगते ती लोकांच्या महत्त्वाकांक्षेमुळे। आज आपण काय करतो? दुकानदाराला म्हणतो, मराठीत बोल। ऑफिसमध्ये म्हणतो, आधी मराठी शिका। सोसायटीत म्हणतो, महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठीचा आदर करा। पण स्वतःला कधी विचारतो का, मी माझ्या मुलाला या जगात स्पर्धा करण्या इतका सक्षम बनवलंय का? मी उद्योग उभा केलाय का? मी रोजगार निर्माण केलाय का? मी निर्णय घेणाऱ्या जागेवरती पोहोचलोय का? कारण ज्याच्या हातात सत्ता असते त्याची भाषा कोणी शिकावी लागत नाही। आता जगातच बघा ना, लोक इंग्रजी का शिकतात हो? इंग्रज काय घरोघरी जाऊन शिकवतात का? नाही, कारण इंग्रजी म्हणजे संधी। जपानी का शिकतात? जपान विरघळण्या करतो? नाही, कारण तिथे तंत्रज्ञान आहे। आणि जर्मन का शिकायचं? कारण उद्योग आहेत। भाषा कधीच दयेवर जगत नाही, ती सामर्थ्यावर जगते। आणि इथेच मराठी समाजाने स्वतःला कठोर प्रश्न विचारायला हवेत। आपण भावना दाखवतो पण तयारी नाही दाखवत। आपण संताप व्यक्त करतो पण संघटन नाही करत। आपण सोशल मीडियावरती घोषणा देतो पण प्रत्यक्षात उद्योजकता, संशोधन, गुंतवणूक, शिक्षण आणि नेतृत्व ह्या गोष्टींकडे मात्र सपशेल दुर्लक्ष करतो। ही गोष्ट कटू आहे पण तितकीच खरी आहे। आपल्याला वाटतं इतरांनी मराठी बोलावं, पण आपण स्वतः तशी ताकद निर्माण करायला तयार का नाही होत? आपल्याला लाख वाटतं इतरांनी मराठी बोलावं, पण आपण स्वतः तशी ताकद निर्माण करायला तयार नाही की लोकांना मराठी शिकणं फायदेशीर वाटेल।
जो समाज सतत इतरांकडून मान्यता मागतो तो समाज हळूहळू आत्मविश्वास गमावतो. जो समाज स्वतःची किंमत वाढवतो त्याच्याकडे जग आपोआप वळतं. आज आपल्याला भाषा वाचवायची आहे, पण त्याहूनही आधी आत्मसन्मान जगवायचा आहे. एखाद्या समाजाचा प्रभाव त्याच्या लोकसंख्येवरती नाही ठरत, तो ठरतो त्याच्या आर्थिक सामर्थ्यांवर. जे समाज मोठ्या प्रमाणात उद्योग उभे करतात, नवकल्पना निर्माण करतात, रोजगार निर्माण करतात आणि भांडवल उभारतात, त्यांचा सामाजिक आणि राजकीय प्रभावही अधिक असतो. महाराष्ट्रात अनेक यशस्वी मराठी उद्योजक आहेत, मात्र एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात अधिक तरुणांनी उद्योजकतेकडे वळण्याची गरज आहे. ज्या समाजाकडे आर्थिक ताकद असते त्याची भाषा लोक आपोआप शिकतात. जगात इंग्रजी, जापानी, कोरियन किंवा जर्मन भाषा केवळ भावनिक आवाहनांमुळे किंवा आवडीमुळे शिकल्या जात नाहीत. त्या भाषांमध्ये संधी, रोजगार, संशोधन, तंत्रज्ञान आणि प्रगती आहे. म्हणूनच लोक त्या भाषा शिकतात. भाषा ही सामर्थ्याच्या मागे चालते, सामर्थ्य भाषेच्या मागे नाही धावत. मराठी समाजाचा सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे माहिती आहे? मराठी समाजाचा सगळ्यात मोठा शत्रू स्थलांतर नाही आहे बरं का. सर्वात मोठा शत्रू आहे तो निष्क्रियता, आळस आणि आत्मसंतुष्टपणा आणि तटस्थपणा. अन्याय दिसला की माझं काय जातंय अशी भूमिका, निवडणुकांमध्ये उदासीनता, सामाजिक प्रश्नांमध्ये सहभागाचा अभाव, स्थानिक प्रश्नांवर संघटित कृतीचा अभाव, आणि ह्यामुळे समाज कमकुवत होतो. समाज आतून कमकुवत असेल ना तर त्याला बाहेरचा कोणीही वाचवू शकत नाही. आपण ब्रिटनचंच उदाहरण बघूयात ना. ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवरती लिहिणारे अनेक अर्थतज्ज्ञ असा मुद्दा मांडतात की दीर्घकाळ वाढलेल्या मालमत्तेच्या किमतीमुळे काही भागात संपत्ती निर्माण वाढवण्यापेक्षाही संपत्तीच्या मालकीतून उत्पन्न मिळवण्याला अधिक प्राधान्य मिळतं. महाराष्ट्रात काही भागातही अशाच प्रकारची मानसिकता वाढताना दिसते. एक दोन फ्लॅट आहेत, 2-4 दुकानं आहेत, एक गोडाऊन आहे, हॉटेलची एक जागा आहे आणि सगळ्याचं भाडं येतं. नोकरी किंवा उद्योगाची काय गरज आहे? असा विचार अनेक कुटुंबातून दिसून येतो. पुढील पिढीला नियमित परिश्रम, कौशल्य विकास किंवा उद्योजकतेकडे प्रवृत्त करण्याऐवजी स्थावर मालमत्तेवरती अवलंबून राहण्याची प्रवृत्ती वाढल्यास त्याचे दीर्घकालीन आर्थिक परिणाम हे होऊ शकतात. आणि त्याचबरोबर समाजात एक प्रकारचा अहंभाव म्हणजे इगो दिसून येतो. मी लोकल आहे, मी नाही हे काम करणार, हे काम माझ्या दर्जाचं नाही, हे काम ते परप्रांतीय करतात. अशा विचारांमुळेच तर आज अनेक संधी हातातून निसटतायत. अर्थव्यवस्थेची खरी ताकद ही उत्पादन, उद्योग, नवकल्पना आणि श्रम ह्यातच असते, केवळ मालमत्तेच्या वाढत्या किमती किंवा भाड्याच्या उत्पन्नात नाही. भाडं हे पूरक उत्पन्न असू शकतं बरं का, पण त्या संपूर्ण पिढीला आर्थिक महत्त्वाकांक्षेची जागा घेऊ लागलं तर समाजात जोखीम घेण्याची तयारी, उद्योजकता, उत्पादकता कमी होण्याचा धोका पण नक्कीच असतो. त्यामुळे मराठी माणसाने मालमत्तेवरती जगणारा समाज घडवायचा की नव्या संधी निर्माण करणारा समाज घडवायचा, हा विचार करण्याची खूप गरज आहे. योग्य वेतन, कामाचे सुरक्षित वातावरण, सन्मानजनक रोजगार ही प्रत्येक तरुणाची अपेक्षा असलीच पाहिजे. पण त्याचबरोबर कोणतेही प्रामाणिक काम हे कमी दर्जाचे नसते ही जाणीवही तितकीच महत्त्वाची आहे. कटू सत्य हे आहे की मराठी माणूस अनेकदा स्वतःच्या प्रगतीपेक्षाही इतरांनी काय करावं यावर जास्त वेळ खर्च करतो. स्वतःच्या मुलांना इंग्रजी माध्यमात घालून मराठी घरी बोलण्याचं टाळायचं, मराठी पुस्तकं विकत घ्यायची नाहीत, मराठी उद्योजकांना पाठिंबा द्यायचा नाही, स्थानिक उद्योग उभे करायचे नाहीत.
आणि मग अपेक्षा करायची की स्थलांतरितांनी मराठी ही शिकलीच पाहिजे, म्हणजे मराठीचं भविष्य सुरक्षित होईल. हा विचार स्वतःची फसवणूक करणारा नाही आहे का? ज्या दिवशी मराठी युवक रोजगार मागणारा नाही तर रोजगार देणारा बनेल ना, ज्या दिवशी मराठी मुलगी संशोधन, उद्योग, राजकारण, विज्ञान, जागतिक नेतृत्वात झेंडा रोवेल ना, त्या दिवशी कोणालाही मराठी शिकायला सांगावं लागणार नाही. लोक स्वतः येतील, कारण जग नेहमी विजेत्याचीच भाषा शिकतं. पण मंडळी, म्हणून स्थलांतरितांना मराठी शिकायलाच नको किंवा त्यांनी शिकलंच नाही पाहिजे असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे. शिकवूयात ना, नक्कीच शिकवूयात. पण जर त्यातच आपली सगळी ऊर्जा खर्ची पडत असेल आणि स्वतःच्या समाजाला सक्षम करण्यासाठी वेळ, पैसा, मेहनत शून्य असेल, तर हा भाषेचा गर्व नाही तर ही आत्मफसवणूक आहे. म्हणूनच आजचा संदेश एका वाक्यात: मराठी वाचवायची असेल ना, तर मराठी शिकवू नका, मराठी माणूस घडवा. भाषेचा सर्वात मोठा प्रचार हा शब्दांनी नाही होत, तो होतो त्या सामर्थ्याने. ह्यावर नक्कीच विचार करूयात. मंडळी, मी शाल्मली. हा होता आजचा विचारांतीचा एपिसोड. पुढील भागात पुन्हा भेटूयात. तोपर्यंत रागात नाही तर कर्तृत्वात जगा. जय महाराष्ट्र.